मांडवा जलवाहतूक सेवा आजपासून सुरू। मुंबईहून अलिबाग येणाऱ्या प्रवाशांना दिलासा। हवामानाचा अंदाज घेऊन मेरीटाईम बोर्डाचा निर्णय। विधानसभेपूर्वी कुस्तीच्या विधानसभेपूर्वी कुस्तीच्या आराखड्यात जय पवार आणि युगेंद्र पवारांची गळाभेट। एकत्र उचलली मानाची गदा। बारामतीत कन्हेरी यात्रेनिमित्ताने एकत्र आल्याने राजकीय चर्चेला उधाण। नाशिकच्या मालेगावात गाऊन गँगचा हैदोस। धारदार हत्यारांसोबत अनेक ठिकाणी घरफोड्यांचा प्रयत्न। पोलिसांची गस्त वाढवण्यासाठी नागरिकांची मागणी। यंदा ऑगस्टमध्ये पुण्यात 10 वर्षातील सर्वाधिक पाऊस। 279 मिलीमीटर, सरासरीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद। हवामान विभागाची माहिती। मुसळधार पावसामुळे हिंगोली शहराला पुराचा धोका। अनेक भागात साचलं गुडघाभर पाणी। वाहतूक व्यवस्थाही कोलमडली। मुंबई ते मांडवा जलवाहतूक सेवा आजपासून सुरू। मुंबईहून अलिबाग येणाऱ्या प्रवाशांना दिलासा। हवामानाचा अंदाज घेऊन मेरीटाईम बोर्डाचा निर्णय। पावसामुळे बंद होती जलवाहतूक सेवा। नांदेडसह हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस। सहस्त्रकुंड धबधब्यानं घेतलं विकराळ रूप। पर्यटकांना या परिसरात न येण्याच्या सूचना। रेशन कार्डवरील मोफत तांदूळ आता बंद। सरकारच्या योजनेत मोठा बदल। आता तांदळाव्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरी तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले मिळणार। संभाजीनगरात सर्दी, खोकला, फ्लू सदृश आजारांमध्ये मोठी वाढ। हॉस्पिटलमध्ये दररोज 2,500 लहान मुलं होत आहेत दाखल। मालाडमध्ये कोल्ड कॉफीत झुरळ आढळल्याचा आरोप। इनऑर्बिट मॉलमधील घटना। हॉटेल मॅनेजरसह वेटरवर गुन्हा दाखल।